अरे भाई आम्ही तरी कवा बघे आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही. जे होईन ते होईन. मुसलमानाच्या दलिताच्या मराठ्याच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढं. हे तसलं लिचपीचं काम नाही ठेवायचं इथून पुढं. त्या दादाचा कौतुक करावं लागेल राव. या वयात खण झोडी देत कोणाला बी. ते तिकडे संदीप भया धसांना बाप्पाचा तर कासाराच हातात नाही. काय त्याला कण चालून द्यायचं. खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना. मी तुम्हाला माहिती आहे ना आपण मोगम स्तुती करत नसतो. आपला कचका माहिती आहे तुम्हाला. अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय. सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. दादा आहेत ना आम्ही. तुम्हाला काय करायचं आम्ही आहेत. हो द्या काय व्हायचं. उलशी काही बोललं की लगेच पोट दुखत त्यांचं. उलशी काही बोललं खरं बोललेत वयानं मोठे आहेत बोलून द्या ना. काय फरक पडतो का. वयानं मोठा माणूस आहे वयस्कर आहे थोडं बोललं ऐकून घ्या. दमच नाही. ते काय कोण म्हणले पदाचं काहीतरी म्हणले वाटतं मंत्रीपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले. अरे असे धेंडळी लागली त्यांना दमच निघाना. अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते. तुमच्या बापाच्या वयाचे दम नाही. इतके उदगे आहेत ना. टोळी बरं का लाभार्थी टोळी नाही तर लगेच वडीत येते आमचे सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना. नीटच करणार. शब्द आपला नीटच करणार. सुट्टी देणार नाही. मग स्वप्नील भैया म्हणले कमेंट टाकी ती चांगली गोष्ट आहे टाकून द्या.